विजय सर, तुम्ही धन्यवाद सर. खरंच आपण खूप महत्त्वाची आणि मोलाची माहिती दिली. पुढचा प्रश्न जो आहे तो मुलांच्या खाण्याच्या सवयी बाबतीचा आहे. बऱ्याच पालकांच्या मुलांच्या खाण्याच्या बाबतीतल्या बऱ्याचशा समस्या त्यांनी मांडलेल्या आहे. त्याबद्दल आपण कृपया प्रेक्षकांना, पालकांना मार्गदर्शन करावं असं मी आपणास विनंती करतो सर. नक्की नक्कीच. बघा, आपण थोडस एक म्हणजे मूल स्वतः आवडीनं कसं जेवत असतं किंवा आवडीनं जेवण करणं प्रत्येकाची ही गरज असते. आपलं मूल बघा 3 ते 4 महिन्याचं झालं की आपली बोटं तोंडात घालायला सुरुवात करतं. 4 महिन्याचं बाळ त्याला काय समजतं? तरी सुद्धा ते आपली बोटं, हाताची बोटं तोंडात घालायला सुरुवात करतं. बाळ 6 महिन्याचं झालं की जे दिसेल ते तोंडात घालण्याचं खेळणं असेल, म्हणजे कोणती वस्तू असेल ते ती तोंडात घालण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे नैसर्गिकपणेच आपल्या मेंदूमध्ये जी चवीची केंद्र असतात ती विकसित होत असतात. त्यामुळं बाळ, कोणतंही बाळ, ही प्रत्येक गोष्ट ही तोंडात घालून ते त्याची चव कशी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतं. परंतु प्रत्येक आईला काय वाटतं की आपल्या बाळानं जास्त खाल्लं पाहिजे, म्हणून प्रत्येक आई प्लेट चमचा घेते आणि बाळाला भरवण्याचा प्रयत्न. त्याच वेळेस आपण इथे हा विचार केला असता तर की आपलं बाळ थोडंसं हातानं खाईल असं आपण जर बाळाच्या हातात दिलं तर, किंवा कोणती गोष्ट बाळ जर तोंडात घालत आहे तर आपण एखादा फळाचं साल्ट काढून जर फळ जर आपल्या बाळाच्या हातात दिलं तर बाळ त्याला चाटेल की नाही चाटणार? म्हणजे बाळाला स्वतःहून आवडीनं जेवण करायची सवय केव्हा लावायला पाहिजे याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. आता 5 वर्षापर्यंत बाळाचा आहार चांगला होता. बघा, 5 वर्षापर्यंत बाळाचा आहार चांगला होता. का चांगला असेल? कारण नैसर्गिकपणे चवीची केंद्र विकसित होत असतात. त्यामुळे पहिल्या 2-3 वर्षामध्ये बाळ हे जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करतं किंवा जसं दिलं तसं ते खाण्याचा प्रयत्न करतं. नंतर बाळाला समजते याची चव कशी आहे, हे किती खाल्लं पाहिजे, किती नाही खाल्लं पाहिजे हे बाळाला कळतं. मग वारंवार त्याच जर चवी बाळाला भेटत असतील तर मग बाळ कुठेतरी त्याला नकार द्यायला सुरुवात करतं. सोबतच याच वयोगटामध्ये बाहेरचे वेगवेगळे पदार्थ बाळाला सुरू होतात. उदाहरणार्थ आपण त्याला थोडंसं समजूया, चिप्स, कुरकुरे, चॉकलेट यासारखे. मग त्याच्या चवी आणि घरच्या पदार्थाच्या चवी या 2 चवीमध्ये खूप मोठी तफावत असते. आणि ही तफावत बाळाच्या लक्षात येते. बाळाच्या मेंदूच्या चवीच्या जी गॉस्ट्रॉटरी सेंटर असतं त्या सेंटरमध्ये ती बाळाला लक्षात येते. त्यामुळे काय होतं? बाळ त्या चवी, ज्या नवीन चवी आलेल्या आहेत त्या चवीला स्वीकारतं आणि जुन्या ज्या चवी होत्या त्याच चवीला नकारायला सुरुवात करतात, त्या नाकारायला सुरुवात करतात. त्यामुळे जो आजपर्यंतचा आहार होता तो आहार बाळाला नकोसं वाटतो आणि जे वेगवेगळ्या चवीचं आता नवीन त्याला भेटतंय त्याची मागणी ही वारंवार वाढते. त्यामुळं हे जर नाही खाल्लं, जे मला आजपर्यंत माझी आई भरवत होती, ते जर मी नाही खाल्लं तर मला आई बाहेरचं काहीतरी आणून देईल, जे माझ्या आवडीचं असेल, माझ्या चवीचं असेल, असं मेंदूमधील चवीचं केंद्र बाळाला सूचना देतं. त्यामुळं बाळाचा आहार कमी झाला. हा झाला एक भाग. दुसरा भाग, बाळाचा आहार कसा असतो? तो सेरोटोनिनच्या बाबतीत असेल, तोच डोपामाइनच्या बाबतीत असेल, तोच हिमोग्लोबिनच्या बाबतीत असेल. बघा, आपला मेंदू किंवा कोणत्याही सजीवाचा प्रत्येक पेशी हा आपल्या हिमोग्लोबिनवर काम करत असतो. त्यामुळं प्रत्येकाचा हिमोग्लोबिन संतुलित असणं हे खूप आवश्यक आहे. मी तर म्हणेल प्रत्येक व्यक्तीचं जे आयुर्मान आहे, जे आयुष्य आहे किंवा जो मृत्यू ठरलेला आहे तो त्याच्या हिमोग्लोबिनवर ठरलेला असतो. का? कारण त्याच्या शरीराचा किंवा मेंदूचा प्रत्येक पेशी हा हिमोग्लोबिनवरच काम करतो. हिमोग्लोबिन हे पेशीचं काम करण्यासाठीचं इंधन असतं. जसं गाडीमध्ये आपण पेट्रोल भरले की गाडी आपली पुढे चालते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या किंवा आपल्या मेंदूच्या प्रत्येक पेशीला इंधन हे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन असतं. तर हिमोग्लोबिन म्हणजे काय याला आपण थोडंसं समजून घेऊया. हिमोग्लोबिन हे हिम आणि ग्लोबिन या 2 शब्दापासून बनलेलं आहे. आता हिम म्हणजे काय? हिम म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लोबिन म्हणजे ग्लुकोज. म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लुकोज यांच्या संयोगालाच आपण हिमोग्लोबिन असतो. मग आता श्वासोच्छवासावाटे तर ऑक्सिजन सातत्यानं फुफ्फुसामध्ये घेतच असतो, परंतु हे ऑक्सिजन रक्तामध्ये विरघळण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. बघा, हे ऑक्सिजन जे आपण श्वासोच्छवासावाटे जे ऑक्सिजन घेतो ते रक्तामध्ये विरघळण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. मग हे लोह कोणत्या अन्न पदार्थामध्ये जास्त आहे? तो आहार आपल्या बाळाचा असतो. कोणत्या अन्न घटकामध्ये? तर बीट आहे, गुळ आहे, पालक आहे, अंजीर आहे, डाळिंब फळ आहे किंवा खजूर किंवा खारीक आहे. ही जी अन्न पदार्थ आहेत याच्यामध्ये लोह हे जास्त प्रमाणामध्ये असतं. बघा, कोरोना कालावधीमध्ये किंवा कोरोना संसर्ग झालेल्या पेशंटमध्ये
ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचं प्रमाण जास्त वाढलं. का वाटलं असेल? याच्यावर कधी आपण विचार केला का? किंवा याच्यावर जे संशोधनाचे अहवाल प्रसिद्ध झाले याचं कधी आपण वाचन केलं का? ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला ते व्यक्ती वारंवार काळजीमध्ये, भीतीमध्ये, चिंतेमध्ये राहत. त्यामुळे त्यांचं भावनिक विचाराचं केंद्र जास्त ऍक्टिव्ह होत होतं. भावनिक विचाराचं म्हणजे कोणतं? त्याला आपण अॅमिगडाला म्हणतो, जे मेंदूच्या खालच्या भागामध्ये असतं. मग मेंदूच्या वरच्या भागामध्ये रक्तप्रवाह जास्त पोहोचू शकत नव्हता. परंतु मेंदूला तर काम करण्यासाठी वरच्या भागामध्ये रक्ताची जास्त गरज लागते. त्यामुळे हृदयातून जास्तीत जास्त म्हणजे रक्त ओढवलं जातं. रक्तामधला आपला कोणता घटक ओढला जातो? तो म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लुकोज म्हणजेच हिमोग्लोबिन. त्यामुळं अशा व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी होत होतं आणि ऑक्सिजनची पातळी एकदम घसरत असे. मग भविष्यामध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपल्या मुलाची ऑक्सिजनची पातळी कमी होऊ नये म्हणून किंवा आलेल्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी आपल्या बाळाचं हिमोग्लोबिन संतुलित असणं खूप आवश्यक आहे. मग त्यासाठी आपल्या बाळाचा आहार कोणता असला पाहिजे? आहारामध्ये घटक कोणते असले पाहिजे? तर ज्याच्यामध्ये लोह हे जास्त प्रमाणात असले पाहिजे. दुसरा भाग आहे ग्लोबिन. ग्लोबिनला आपण सरळ सरळ म्हणतो ग्लुकोज. प्रत्येक अन्न घटकामधून आपल्याला ग्लुकोज भेटतो. पाण्यामधून सुद्धा ग्लुकोज भेटतो. पाणी गोड लागलं म्हणतो म्हणजे त्यात ग्लुकोज असतोच. प्रत्येक फळामधून, प्रत्येक आपल्या भाजीमधून, प्रत्येक म्हणजे चपाती, पोळी जे तुम्ही खाता त्या प्रत्येक घटकामधून तुम्हाला ग्लुकोज भेटत असतं. परंतु ग्लुकोज रक्तामध्ये विरघळण्यासाठी व्हिटॅमिन ए ची आवश्यकता असते. मग व्हिटॅमिन ए हे सर्व हिरव्या पालेभाज्यामध्ये जास्त असतं. सर्वात जास्त शेवग्याची शेंग, या शेवग्याच्या शेंगेमध्ये व्हिटॅमिन ए जास्त असतं. तर पपैया फळामध्ये व्हिटॅमिन ए जास्त असतं. सोबत मोड आलेली कडधान्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए जास्त असतं. मग हे जर आपल्या आहारात दररोज असेल तर आपलं हिमोग्लोबिन चांगलं. बघा, काही व्यक्ती 60-65 वर्षाची झालेली असतात तरी सुद्धा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता खूप चांगली असते. आजही ते 5-6 किलोमीटर सहज चालू शकतात. आजही अनेक कष्टाची कामं करतात किंवा आजही बौद्धिक स्तरावर ते 8-8, 10-10 तास काम करतात. तर काही व्यक्ती 40 किंवा 42व्याच वयोगटामध्ये मी खूप थकलेले आहे. मला मानसिक खूप थकवा आलेला आहे. माझ्या शरीरामध्ये तेवढी शक्ती राहिलेली नाही, असा वारंवार विचार करते किंवा ती कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये नसते. याच्या मागचं एकमेव कारण असतं त्यांची हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते कुठंतरी कमी झालेलं असतं. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या बाळांना सुद्धा शेवटच्या स्तरापर्यंत त्याची मानसिक आणि शारीरिक कार्यक्षमता टिकून राहिली पाहिजे. याकरिता त्याचं हिमोग्लोबिन संतुलित असलं पाहिजे. हिमोग्लोबिन संतुलित राहण्यासाठी त्या आहाराची सवय आपल्या बाळाला लागली पाहिजे. यासाठी दररोजच्या आहारामध्ये ते अन्न पदार्थ आपल्या आहारात असले पाहिजे. यावर लक्ष देणं खूप आवश्यक आहे. सोबतच जर आपलं हिमोग्लोबिन कमी होत असेल, वारंवार हिमोग्लोबिन कधी वाढतं, कमी कमी होतं किंवा ग्लुकोज ऑक्सिजनची लेवल वाढते, कमी होते, असं जर होत असेल तर असं समजायचं आपण भावनिक विचारात पण काम करतो, सोबत तार्किक विचारात सुद्धा काम करतो किंवा वरच्या भागामध्ये सुद्धा काम करतो. जर अशी विचाराची ओढताण वारंवार होत असेल तर आपल्या शरीरामधील वेगवेगळ्या रसायनामध्ये बदल होतो. मग थायरॉइड सारखे किंवा वेगवेगळ्या हार्मोन्स मध्ये बदल होतो. त्यामुळे अनेक वेगवेगळे प्रकारचे आजार सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता वाढत असते. त्यामुळं जास्तीत जास्त भावनिक विचारामध्ये कोणीच अडकलं नाही पाहिजे. आपल्या मुलांनी सुद्धा अडकलं नाही पाहिजे. आपल्या मुलाला सुद्धा उदासीनता वाटली नाही पाहिजे. आपल्या मुलाला सुद्धा कशाचा राग आला नाही पाहिजे. आपल्या मुलाला कशाची भीती सुद्धा नाही वाटली पाहिजे. याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. बघा, ज्या व्यक्तीला जास्तीत जास्त काळजी असते, ताणतणाव असतो, भीती असते, अशा व्यक्तींना ब्लड प्रेशरचा किंवा शुगरचा त्रास का होत असेल? का होत असेल? कारण आपण पाहिलेलं आहे की आपल्या मेंदूला किंवा शरीराला काम करण्यासाठी हिमोग्लोबिनची जास्त गरज असते. त्यामुळे ग्लुकोज रक्तामध्ये विरघळण्यासाठी वारंवार आपल्या शरीराला किंवा व्हिटॅमिन ए ची गरज भासत असते. मग जर आपल्या शरीराची किंवा आपल्या मेंदूची जास्त हिमोग्लोबिनची मागणी असेल आणि तेवढं हिमोग्लोबिन तयार करण्याची पात्रता जर आपल्या हृदयाची नसेल, आपल्या रक्तामध्ये ती नसेल, तर मग आपल्या ज्या आहारातून साखर आपण घेतो ती साखर आपल्या रक्तामध्ये विरघळत नाही. ती साखर तशी टिकून राहते आणि त्यामुळं आपल्याला शुगर या आजाराची लागण होते किंवा अचानक वजन वाढतं, अचानक वजन कमी होतं. हे सुद्धा आपल्याला आजार होतात. हे कशामुळे होतात? फक्त आपल्या भावनिक आणि तार्किक विचाराच्या देवाणघेवाणामध्ये. आपलं प्रॅक्टिकल राहण्यासाठी तसे अनुभव आपल्या मुलांना देणं सुद्धा खूप आवश्यक. यानंतर महत्वाचा भाग येतो डोपामाइन आणि सेरोटोनिनचा. ही सुद्धा हार्मोन्स वेगवेगळ्या कोणत्याही अन्न पदार्थामधून स्त्रावतात. फक्त आपल्याकडे हे लक्षात असलं पाहिजे की तो अन्न पदार्थ आपण कधी, कसा आणि किती वेळा घेतला पाहिजे. बघा, सर्व हिरव्या पालेभाज्यामध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन सुद्धा असतं. टोमॅटो, कोबी आणि काकडी, गाजर यामध्ये खूप असतं. त्यामुळे सॅलेडमध्ये वारंवार आपल्या आहारात हे घटक असले पाहिजे जेणेकरून डोपामाइन आणि सेरोटोनिन याचं प्रमाण संतुलित राहील. सर्वात महत्वाचं म्हणजे जे फिश ऑइल म्हणतात
जे आपण मासे खातो त्या माशामध्ये सेरोटोनिन हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला भेटतं. त्यामुळे ते पण आपल्या आहारात असावं जेणेकरून सेरोटोनिनचं प्रमाण संतुलित राहील. चालेल विजय सर. धन्यवाद सर. खूपच महत्त्वाची माहिती आहाराच्या संदर्भात आपण सर्व प्रेक्षकांना दिलेली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या लहान बालकांना कोणता आहार दिल्यास त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल, त्याचबरोबर त्यांच्या मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीत जास्त कशा प्रमाणात होणार या संदर्भात आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली.